नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील आश्रमशाळेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्यात. गोंदिया जिल्ह्यात 11 शासकीय, 1 एकलव्य आणि 23 अनुदानित आश्रमशाळा आहेत. धानोरा येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत उघड्या विहिरी, तलाव, पाण्याचे साठे, साठलेले लाकूड, लोखंडी सळ्या, वाढलेले गवत आणि मैदानात साचलेल्या पाण्यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची तपासणी केली आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या तातडीने दूर करण्याचे आदेश देण्यात आले, तर आवश्यक ठिकाणी खिडक्यांना जाळ्या बसवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आपल्याकडे एकूण 11 शासकीय आश्रमशाळा, 1 एकलव्य आश्रमशाळा आणि एकूण 23 अनुदानित आश्रमशाळा होते. ज्या प्रकारे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामधील शाळेमध्ये जो सर्पदंशाने 3 विद्यार्थिनीचा जो अंत झाला, तर त्या अंताने सर्व डिपार्टमेंट हलून गेलेलं होतं. तर अशी घटना आपल्या गोंदिया जिल्ह्यात होऊ नये यासाठी आमच्या प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि स्वतः आम्ही सर्व शाळांचे इन्स्पेक्शन लावले. ज्या ठिकाणी असे काही घटना घडेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहिले. तिथे बेडिंगची व्यवस्था आहे का, तिथे निर्लेखनाशी संबंधित साहित्य आहे का, इमारतीलगत काही तलाव किंवा साहित्य असं पडून आहे का, लाकडं पडून आहे का इंधनाचे. तर अशा प्रकारचे सर्व आम्ही पाहणी केली. कुठे गवत वाढलेलं आहे का, तर ते गवत कापण्यासाठी आम्ही निर्देश दिले. समजा ग्राउंड असेल तर ग्राउंडमध्ये पाणी वगैरे साचलेलं असेल का, तर ह्या सर्व गोष्टीची आम्ही पडताळणी केली. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही खिडक्यांना जाळी लावण्याचे निर्देश दिले. ते पण जाळी सर्व शाळेला लावण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मच्छरदाणी देण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहे. सर्व विद्यार्थी आता मच्छरदाणीमध्ये झोपतील. त्याच्यामुळे आपल्या नागपूर गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या सध्या तरी आम्ही सुरक्षित करून ठेवलेल्या आहे. कोणताच विद्यार्थी आता शाळेबाहेर सध्या तरी आमचा विद्यार्थी जाणार नाही. आणि तो प्राचार्य, अधीक्षक आणि अधीक्षिका आणि तसेच जे दिवसपाळीचे, रात्रपाळीचे आपले शिक्षक आहे, या सर्वांची नजर आता सर्व विद्यार्थ्यावर राहणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थी आता सध्या तरी आमच्या निगराणीखाली आहे, सर्व सुरक्षित आहे. आता गोंदिया जिल्ह्यातील ज्या पण शासकीय अनुदानित शाळा आहे तेथे आता आम्ही सर्वांना निर्देश देऊन सर्व सुखसुविधा विद्यार्थ्यांना पुरवलेल्या आहे. जेवणाची चांगली सुविधा आहे, पाण्याची आरो लावलेले आहे. कुठेही पण शिळं अन्न देता येणार नाही असे आम्ही स्पष्ट निर्देश सर्व शाळांना दिलेले आहे. आणि खेळण्यासाठी आम्ही त्यांना जे काही त्यांचं ग्राउंड आहे ते पूर्ण स्वच्छ करण्यासाठी तिथे काहीच काडी कचरा राहणार नाही. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याची घोषणा होताच येवला शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सबळ वाजवत, फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात महाजन यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीचे बॅनरही लावण्यात आले. नाशिक जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आल्याने येवल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. गिरीश भाऊंबद्दल बोलायचं ठरलं तर खूप काही बोलता येईल. महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ, गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. तर नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा. आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते. तर आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे. आता पण याच्या इथून पुढे गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील. आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे. मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद करतो. तर त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरं पालकमंत्री दिला.
वादग्रस्त जाहिरातीवर तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कार्यवाहीला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं आमदार विक्राम पाचपुते यांनी म्हटलंय. 4 जुलै 2025 रोजी आपण हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना नोटीस देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी कार्यवाही झाली नसल्याचं पाचपुते यांनी सांगितलंय. आता तुकाराम मुंढे यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या असून केवळ नोटिसा देऊन प्रश्न सुटणार नाही अशी भूमिका पाचपुते यांनी मांडली आहे. या प्रकरणी त्यांनी FSSAI तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केल्याचंही सांगितलंय. वादग्रस्त जाहिरातींवर केवळ मिसलिडिंग ॲड म्हणून कार्यवाही न करता संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याची योग्य ताळमेळ आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ते मुळात म्हणजे काय झालं, हा माझा प्रश्न 4 जुलै 2025चा सभागृहातला हा प्रश्न होता आणि या प्रश्नामध्ये मी स्पष्ट त्यावेळेस मागणी केली होती की ॲक्टर्सला कुठेतरी नोटीस झाली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ॲक्शन झाली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस काही झालं नव्हतं. पण आता आयुक्त तुकारामजी मुंढे हे ॲक्शन मोडवर आहेत, ते चांगलं काम करतात. पण नुसत्या त्यांना नोटिसेस देऊन चालणार नाही, पुढे जावं लागणार आहे. मग पुढे जाण्यासाठी इथे FDAकडे काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मुंढे साहेबांनी ठरवलं तरी त्यांना काही मर्यादा आहेत. तर ह्या लिमिटेशन्स ओळखून मी FSSAIला काही पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग इंडिया म्हणजे भारताची जी आपली मेन उच्च शिखर संस्था आहे त्यालासुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे जे सरोगेटेड ॲड्स आहेत त्यांना सरोगेटेड ॲड्स न ट्रीट करता यांना मिसलिडिंग ॲड्स म्हणून ट्रीट करावं. कारण सरोगेटेड ॲडच्या नावाखाली हे कोर्टातनं लगेच सुटून जातील. ह्यांना काही कोर्ट कोणती पेनल्टी करू शकत नाही, काही कारवाई करू शकत नाही. पण मिसलिडिंग ॲक्ट आपल्याकडे हा पिनलाइज करणारा एक ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये हे ॲक्टर जे ॲडव्हर्टाईज करतात ते ब्रँडचीच ॲडव्हर्टाईज करतात, अशा ब्रँडची करतात. ते ब्रँड जरी ॲक्च्युअलमध्ये ते तंबाखू जाहिरात करत नसेल पण तंबाखू असणारेच पदार्थ विकणारी ही ब्रँड आहे. त्यामुळे यांच्यावरती इमिजिएट बेसिसवर ॲक्शन होणं गरजेचं आहे. ते मुळात मी सभागृहातच हा विषय मांडला होता. जर आपण कॉस्ट पाहिली म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं इलायचीचं यांचं सेल असेल त्याच्या काही पटींपेक्षा जास्त हे जाहिरातीवर खर्च करतात. असं कसं शक्य आहे? त्यामुळे याचं कुठेतरी आता ताळमेळ घालणं गरजेचं आहे आणि तो घातला पाहिजे. आणि तो घालण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी जे पाऊल उचललं आहे त्याला आमचं सरकारचं समर्थन आहे. गरज पडली तर कायद्यात काही तरतुदी करायच्या असतील तर. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि तरुणींबाबत केल्याचा आरोप असलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापुरात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवनाथ वाघमारे विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मराठा समाजातील तरुणांनी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गेल्या काही वेळापासून आंदोलक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन आहेत. तर संबंधित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली आहे. परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरातील खड्डे आणि खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर आमदार आदित्य ठाकरे यांनी पाहणी दौरा केलाय. यावेळी त्यांनी परिसरातील रस्त्याची पाहणी करत IT क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांकडून वाहतूक आणि रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. हिंजवडी परिसरातील रस्ते आणि वाहतुकीच्या समस्यावरून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे हिंजवडीतील मेट्रो स्थानकाची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते या प्रश्नावर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. केलंय तुमची जबाबदारी काय, तुम्ही कुठपर्यंत ती जबाबदारी पार पडलेली आहे, ह्याचा फॉलोअप कोण घेणार? किंवा आता एखादी पाईपलाईन टाकायची, 2-3 वेगळ्या यंत्रणेचे रस्ते असतील तर तिन्ही यंत्रणेला एकत्र बसवा ना. कारण प्रशासकीय जी काही तुम्हाला पुढची पावलं टाकायची असतात त्याला तुम्हाला एक वेगळी आर्थिक घडी बसवायला लागते, तुम्हाला एक प्रशासकीय घडी बसवायला लागते. ती जेव्हा केव्हा ह्या शासनाला वाटेल तेव्हा ठीक आहे. पण माझा आता प्रश्न हाच आहे की जे तुम्हाला डोळ्यात एखाद दिसतंय, रस्त्याचा असेल, फुटपाथचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या तुम्हाला यंत्रणा तुमच्या डोळ्यासमोर आहेत, बसवा त्यांना आणि विचारा कोण काय काम करतंय. हे अजून सोपं होईल. संपूर्ण रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त केले होते. आता परत त्या ठिकाणी अनेक अतिक्रमण उभे राहिली. प्रशासनाची किंवा बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता. तो पुण्यासाठी देखील फार महत्वाचा आवाज होता. पण ते सगळे दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रिप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळायला पाहिजे या शासनामध्ये तेवढं मिळत नाहीये. दुर्दैवाने असं होतंय की जे काही राजकारण चालू आहे
मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे. मी परत एकदा राजकारणावर बोलणार नाही, कारण मला वाटतं आज हिंजवडीसाठी मी इथे आलेलो आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून असू किंवा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून असू, लोकांचं जे मत आहे ते ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ती कामं जी व्हायला पाहिजेत ती तर व्हायलाच पाहिजेत. आता पीएमआरडी कडे स्वतःची जी काही पूर्ण ताकद आहे, मग त्याचं आर्थिक बळ असेल, त्याचं प्रशासकीय बळ असेल, वापरा ना. जिथे जिथे त्यांची संस्था तिथे वापरा. जिथे पीडब्ल्यूडी आहे, जिथे इतर काही तुमच्या संस्था असतील, त्यांना द्या आर्थिक बळ आणि त्यांच्याकडून ते कामं करून घ्या. पण आपण पाहतोय काही काही ठिकाणी टेंडरच झाली नाहीयेत, काही काही ठिकाणी आता मेट्रोचं साधं काम चालू आहे, त्याच्या खालचे तुम्हाला 1-2 मी पिलर दाखवले, ते रस्त्याचे पॉट्स दाखवले, किती धूळ बसली आहे. प्लास्टिक नाही निघालं तरी धूळ त्याच्यावर पूर्ण बसलेली आहे. काही काही ठिकाणी तो फुटपाथ तुटलेला आहे, बॅरिकेड्स इकडे तिकडे आहेत. रस्त्याच्या खालचा आपण पाहतो तिथे, म्हणजे मेट्रोच्या स्टेशनच्या खालचं एवढा भयानक रस्ता आहे. कोण येणार ते पुढच्या तुम्ही काही वर्षांमध्ये, कुठच्या कंपन्या येणार इथे? चांदवड मनमाड मार्गावरील अर्धवट कामामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतंय. मार्गावरील काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम अपूर्ण राहिल्याने मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे लहान मोठे अपघात होत असल्याचा दावा वाहन चालकांनी केलाय. चांदवड दुगाव रस्त्यावरील निकामी वस्ती परिसरातील पुलाचं काम अर्धवट आहे, तर चिंगवे बारीजवळ काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण न झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. खड्ड्यामुळे वाहनाचं नुकसान होत असून अपघाताचा धोकाही वाढलाय. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन अर्धवट कामे पूर्ण करावीत आणि खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकाकडून करण्यात येते. गोकुळ पंढरनाथ सुरवंशी कोकणखेड येथील रहिवासी आहे. तर चांदवड मनमाड रस्त्याला शिवगावाबारी व निकमवस्ती येथे रस्त्याचे खड्डे असताना लोकांचे अपघात होतात व हे प्रशासनाने याची काळजी घ्यावी. आणि असे बरेचसे अपघात, काही लोक दगावले, काहीचे हातपाय मोडले. मी शिंगवे येथील रहिवासी असून शिंगवे म्हणजे मनमाड ते चांदोड येथील रस्त्याचे काम चालू झालेले होते, परंतु 3 ठिकाणचे रस्त्याचे काम अजून झालेले नाही. एक निकमवस्ती, एक शिंगवे बारी आणि एक इथली या बारीचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही. या रस्त्याचं काम 2.5 ते 3 वर्षापासून सलग चालू असल्यामुळे 3 ठिकाणी रस्ता हा फुटलेला आहे आणि तिथे असे अपघात भरपूर झालेले आहेत. तर हे रस्त्याचं काम व्यवस्थित प्रमाणे करावे ही. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील चर्चांना आता वेगळे वळण मिळाले. भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. रायगडच्या विकासासाठी आपण आणि भरत गोगावले दोघेही प्रयत्नशील राहणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलंय. पालकमंत्री पद हा एक असा भाग असून त्यावरून राजकारण न करता जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. रायगड हा वेगाने विकसित होणारा जिल्हा असून आर्थिक केंद्र आणि बंदरासह रायगडकडे तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भरत गोगावले हे आपले सहकारी असून त्यांच्यासोबत एकत्र काम करू अशी भूमिका आदिती तटकरे यांनी मांडली आहे. महायुतीचं सरकार तर कटिबद्ध आहेच, पण त्याचबरोबर आज पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर असताना महायुतीची एक सहकारी मंत्री म्हणून आम्ही दोघंही आणि इतर जे महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत, आम्ही सगळेच रायगड जिल्हा अधिकाधिक प्रगतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा काकींच्या मार्गदर्शनाखाली पुढे काम करत राहू. हां, नाही असं काही नाही झालेलं आहे. हां, बोला. नाही, मला माहीत नाही, मी ती त्यांची स्टेटमेंट काही ऐकली नाही. पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना एखादे 2 जिल्हे हे प्रलंबित कालावधीसाठी पालकमंत्र्यापासून वंचित राहणं हे कुठे ना कुठेतरी योग्य नाही. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा काकींच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठकसुद्धा पार पडली आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबही त्या निमित्ताने होते, उदयजी सामंतसुद्धा होते आणि या संबंध याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी
त्यांनी ती इच्छा व्यक्त केलेली होतीच, प्रामुख्याने अग्रेसरपणाने केलेली होती. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये काम केलं होतं, पण दुसऱ्यांदा ज्यावेळेला महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या टर्ममध्ये कॅबिनेटची मंत्री झाली त्यावेळेला ते पद पालकमंत्री पदाचं शिवसेनेकडे होतं. म्हणून राष्ट्रवादी म्हणून आमचा आग्रह होता की संपूर्ण कोकण विभागामध्ये एखादं तरी पालकमंत्री पदाची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी. पण महायुती आणि महायुतीचे आमचे तिन्ही नेते यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं जी भूमिका आहे आणि इच्छा आहे ती आम्ही सगळ्यांनी वर्तवलेली आहे आणि जो त्या तिघांनी निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. शेवटी आज माझ्यासाठी मी महायुतीच्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून, एक सहकारी मंत्री म्हणून काम करणं, जिल्ह्यामध्ये एक मंत्री म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं ही सुद्धा तितकीशीच जबाबदारी ही माझीसुद्धा त्यानिमित्ताने आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद हा एक भाग झाला, ते काही सर्वस्व येत नाही की त्याच्यातून आम्ही महायुतीमध्ये वाद करत राहावे. आणि आदरणीय आमचे तिन्ही जे महायुतीचे राज्यातले नेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा आम्हाला अधिकाधिक पुढे न्यायचा आहे आणि कुठं ना कुठंतरी जिल्ह्याच्या विकासामध्ये किंवा इतर काही महायुतीच्या कामकाजामध्ये कुठेही बाधा येऊ नये या दृष्टिकोनातून एक व्यापक विचार करून जे काही आमचे तिन्ही नेतृत्व निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही ते निर्णय मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे. उत्तराखंडमध्ये 12 ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेसच्या सभेनंतर सभास्थळी कथितरित्या गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याच्या आरोपावरून पुण्यात भीमशक्ती संघटनेने निषेध नोंदवलाय. मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांकडून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलाय. या कथित घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे यांच्या छायाचित्राला दुग्ध अभिषेक करण्यात आलाय. तसेच मुंडन करून निषेध नोंदवण्यात आलाय. या प्रकारामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नागपुरातील VNIT मध्ये आयोजित मंथन फॉर युवा कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हॅकथॉन, आयडियाथॉन प्रदर्शन आणि स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पना समोर येत असल्याचं सांगितलंय. मेक इन इंडिया यशस्वी होण्यासाठी झेन जीचा सहभाग महत्त्वाचा असून युवकांना आवश्यक सुविधा आणि योग्य दिशा मिळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. वंदे मातरम, झेन जी आंदोलन, धर्म स्वातंत्र्य कायदा, तिरंगा केक आणि विविध सामाजिक मुद्द्यावरही अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातच काम करावे असंही त्यांनी सांगितलंय. जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यांचं नॉलेज आहे, त्यांची आयडियाज आहे, समज आहे, ते याद्वारे ते लोकांपुढे आणतायत आणि खूप असे लोक उपयोगी पण त्यांनी असे प्रोजेक्ट्स पुढे आणले जे जर नीट क्रिस्टलाइज करून इम्प्लिमेंट केले तर खूप आपल्याला सुद्धा ॲज अ सोसायटी फायदा होऊ शकतो. तर खूप छान असं हे पूर्ण एक्झिबिशन अरेंज केलं गेलेलं आहे. वंदे मातरम सध्याला राजकीय टीका पाहायला मिळते. काँग्रेस वंदे मातरम नावानं त्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. राष्ट्रगीताचा अपमान पहा, हे वंदे मातरम जे गान आहे ते राष्ट्रगीताबरोबर आपण म्हणायचं असं पार्लमेंटमध्ये ऍक्ट म्हणून पास झालेलं आहे. पार्लिमेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मुळे आहे आणि जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आदर नाही करत तर ज्यांनीही नाही केलेला त्याच्या अगेन्स्ट कारवाई व्हायला पाहिजे. मला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्ती संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले, तर चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय, तर आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुंडन करत आपला रोष व्यक्त केलाय. आगामी काळात चंद्रकांत हंडोरे यांच्या सूचनेनुसार भाजप विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापलं होतं. काल झालेल्या उत्तराखंडमध्ये ज्या भारत सरकारचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय आहेत, आंबेडकर विचारधारेचे कंदे अभ्यासक आहेत, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत
यांनी या देशातला फुले शाहू आंबेडकरवाद हा प्रखरपणे या देशात टिकून राहावा आणि भाजप सरकार हे मनुवादी आहे हे सर्व भारतभर या लोकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि भारत सरकारनं या विचारानं सोयीकी होऊन हे भाजप सरकार अतिशय परेशान झालेलं आहे. या देशातला तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, हा भाजप सरकारच्या मनोवादी विचारसरणीला त्रस्त असल्यामुळं या भाजप सरकारला या देशातला फुले शाहू आंबेडकर हा पटत नाही, त्यांना पचत नाही. म्हणून कालच्या ज्या सभेमध्ये माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या जागेवरती जाऊन या मनोवादी विचारसरणीच्या भाजपच्या लोकांनी ती जागा शुद्धीकरण केली. शुद्धीकरण आज भारत स्वातंत्र्य एवढं 80 वर्ष झालेत आणि आजही त्या लोकांच्या पोटामध्ये हा पोसून उठतोय आणि येणारा काळ आज त्यांच्यासाठी अतिशय घातक आहे. या देशातले विचारधारीचे लोक मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, आदरणीय हांडोळे साहेब असतील, तशाच्या देशामध्ये विचारवंत असतील, या विचारवंतानं या भाजप सरकारच्या विरोधात सळकी पळ करून रान पेटवलेलं आहे आणि हे भाजप सरकारला पचत नाही आणि भाजप सरकारची येणारा काळ आज त्यांच्यासाठी घातक आहे. म्हणून भाजप सरकारनं अशी ही पिलावळ सोडून त्यांच्या अनेक शाखा आहेत, मग तिथं भाजप असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, या लोकांनी हे जे घाट रचलेले आहेत या देशातल्या शोषित पीडित लोकांवरती अन्याय करण्याचा हा अन्याय दूर करण्यासाठी या सभेमध्ये जे भाजप सरकारनं गोमूत्र शिंपलेले आहे त्याचा निषेध करण्यासाठी या देशातल्या परिवर्तनवादी विचाराचे लोक त्यामध्ये आदरणीय हांडोळे साहेब यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये आमची जी भीमशक्ती सामाजिक संघटना आहे भारतभर त्यांनी आदेश दिले की भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून, निषेध आंदोलन करून, मुंडन आंदोलन करून भाजप सरकारला आमचा हा इशारा आहे. जर तुम्ही आता हे विचारधारा थांबवली नाही तर येणारा काळ हा तुमच्यासाठी आम्ही सळकी पळू करून सोडू. एवढे बोलून मान्य आदरणीय हांडोळे साहेब यांच्या आदेशानं जे मिळेल, जे आदेश देतील ते आम्ही पालन करू. काय नाव तुमचं? मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी लहाने. तुम्ही काय सांगा? आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने, मी प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना, आज आम्ही साहेबाच्या आदेशाने, हांडोळे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही मुंडन आंदोलन करत आहोत आणि यापुढेही जर असे अन्याय वाढतून तर आम्हाला रोडवर उतरून भीमशक्ती संघटना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल आणि या सरकारला सलोक पळो असं करावं लागेल असे आमचे भीमशक्तीचे आदेश होणार आहेत. आणि तरी या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि हे मुंडन आंदोलन आम्ही जालना या ठिकाणी करत आहोत. आणि भाजप सरकार हे जे या देशात गलिच्छ राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं त्यांनी गोमूत्र शिपून तिथं जर त्या घटना करत असेल त्याला स्वच्छ करण्याचे पवित्र, तर ह्या घटनेच्या बद्दल आम्ही इथं तीव्र निषेध करतो आणि त्या भाजप सरकारचं इथून पुढं जाहीर निषेध करतो. माझं नाव प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील तडीपार कार्यवाही रद्द करावी अशी मागणी लोहा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात लोहा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. कार्यवाहीबाबत समाज बांधवांमध्ये नाराजी असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तडीपार आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आजच्या ताज्या घडामोडीमध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.